फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय वर्ब आणि ऍड वर्ब। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं नाम आणि सर्वनाम, नाउन अँड प्रोनाउन, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचंय वर्ब आणि ऍड वर्ब। आता वर्ब आणि ऍड वर्ब म्हणजे काय हे बघण्याच्या अगोदर सांगायचं म्हणजे माझ्या व्हिडिओला अगोदर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राइब लवकरात लवकर करून घेत जा। तर फ्रेंड्स, चला आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपल्याला बघायचंय वर्ब। आता वर्ब काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता अगोदर मराठीमधून समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला मग इंग्लिश मध्ये समजायला सोपं जाईल। तर आता बघा फ्रेंड्स, वर्ब म्हणजे काय? क्रियापद। आता क्रिया म्हणजे काय? क्रिया म्हणजे काम, कोणतंही काम। काम काय करतो मग आपण? जसं आता काय करते, मी लिहिते किंवा तुम्ही अभ्यास करता आहे की नाही, मग आपण पुस्तक वाचतो, आपण कुणाला तरी बघतोय, काहीतरी जेवण करतोय किंवा पळतोय, म्हणजे याचा अर्थ काय? मग खाणे, पिणे, उठणे, बसणे, रडणे, हसणे, कुणाला तरी किक मारणे, अशा पद्धतीचे जे क्रिया असतात, म्हणजे कोणतंही काम, ह्या कामाला काय करतो, म्हणजे आपण कोणते जे काही काम करतो किंवा करते, मुलगी असो मुलगा असो, सगळ्यांनाच काम करावं लागते आहे की नाही। मग जे तुम्ही काम करता, जे आपण कोणतेही काम करतो, त्या कामालाच क्रियापद असं म्हटलेलं आहे। म्हणजे आता बघूया आपण आता व्यवस्थित सविस्तरपणे। तर आता बघा, क्रियापदच्या अगोदर व्याख्या बघून घेऊया। ही व्याख्या आहे, जे काही आपण काम करतो किंवा करायचे आहे किंवा करत होतो काम, काल भी केलं होतं, आज भी करतोय आणि उद्या सुद्धा करत राहणार आहोत आहे की नाही। म्हणजे याने आपल्याला काळ सुद्धा कळतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। एवढे 2-3 वाक्य वर्ब मध्ये येतात। आता बघा, जसे की क्रियापद जे काही काम आपल्याला करायचे असते किंवा करतो किंवा केले होते, मग यालाच काय म्हणतात? मग क्रियापद असे म्हणतात। म्हणजे कार्य, कोणतेही कार्य आहे की नाही। आणि विशेष म्हणजे वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होतो। आता तो कसं होतो बघा, अगोदर मी जसं की कोणकोणते शब्द वापरू शकतो क्रियापद मध्ये? खाणे, पिणे, बसणे, उठणे, रडणे, बसणे, बोलणे वगैरे असे शब्द बरेच काही येऊ शकतात। आता त्यासाठी काय बघितलं, आता वाक्याचा अर्थ पूर्ण कसा करतो हा वर्ब, म्हणजे हे जो क्रियापद आहे ते वाक्याचा अर्थ पूर्ण कसा करतो बघा। आता जसं की उदाहरण घेतले, आता मी पुस्तक, हे जर एवढा शब्द जर आपण घेतलं तर मग वाक्य पूर्ण व्हायला का नाही? मी पुस्तक म्हणजे काय? वाचतोय का नुसतं बघतोय का त्याला फाडतोय आपण त्या पुस्तकाला, हे आपण सांगू शकत नाही। जेव्हा वाचतो हा शब्द आपण टाकला, वाचतो म्हणजे काय? त्याचं इंग्लिश मध्ये काय होतं मग? रीड आहे की नाही। म्हणजे जेव्हा तो पुस्तक वाचतोय तेव्हा त्याचा अर्थ होतो पूर्ण वाक्य, पूर्ण अर्थसहित वाक्य तयार होतो। म्हणजे मी पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो, ती पुस्तक वाचते, आम्ही पुस्तक वाचतो। वाचतो म्हणजे काहीतरी आपण क्रिया करतोय, म्हणजे समोर घेऊन आपण त्याला काहीतरी करतोय त्यावेळेस, मग तेव्हा आपल्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो। जसं दुसरं एक्झाम्पल मी, तो पोहत आहे, तो पोहत आहे, काय करतोय? तो पोहतोय, म्हणजे कोणती क्रिया करतोय? मग तो पोहण्याची क्रिया करतोय आहे की नाही। जसं की आणि पोहतात कुठे? पाण्यामध्ये वगैरे। मग आपण काय घेतलं? मग पोहत काय घेतला? हा शब्द कोणता घेतला? मग आपले क्रिया चालू झालेली आहे की नाही। इथे वाचण्याची क्रिया केली आहे वरच्या एक्झाम्पल मध्ये, आणि खालच्या एक्झाम्पल मध्ये पोहण्याची क्रिया करत आहे। असे बरेच वाक्य लिहू शकतो आपण। जसं की इंग्लिश मध्ये बघायचे, त्याची डेफिनेशन आपल्याला पाठ करून घ्यायची आहे। अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट शो ऍक्शन परफॉर्म्ड बाय अ पर्सन, म्हणजे जे व्यक्ती असतात, जी क्रिया करतात, जी क्रिया दिसते किंवा जी दाखवतो आपण, त्यालाच काय म्हटलेलं आहे? मग वर्ब असं म्हटलेलं आहे। जसं मराठीमध्ये आपल्याला खाणे पिणे हे माहिती आहे, पण त्यालाच इंग्लिश मध्ये काय शब्द आहेत? मग इट म्हणजे खाणे, क्राय म्हणजे रडणे, वॉक म्हणजे चालणे, लाफ म्हणजे हसणे, म्हणजे ह्याच काय आहेत मग आपल्या सगळ्या व्यक्तींच्या क्रिया असतात, जे आपलं काही बऱ्याच ठिकाणी आपण रडतो, हसतो, बोलतो, उठतो, बसतो आहे की नाही। एनी टाइम आपल्याला हे क्रिया कराव्या लागतात, मग यालाच म्हटलेलं आहे क्रियापद म्हणजे वर्ब। आता एक्झाम्पल इंग्लिश मध्ये जसं की आय एम क्राय, इथे काय करू? कोणती क्रिया चालू आहे? मग रडण्याची क्रिया चालू आहे की नाही। क्राय म्हणजे काय? रडणे। जसे यू ईट अ पपया, पपया काय आहे? फ्रूटचं नाव आहे। मग ईट काय झाली? आपली खाण्याची क्रिया, म्हणजे आपण पपया खात आहोत, मग तू पपई खात आहे। आता वी वॉक म्हणजे काय झाले? तर चालले आहे की नाही। वी वॉक ऑन द ब्रिज, आपण कुठे चालतोय? मग पूलवर जातोय आहे की नाही। आता पूल माहिती आहे का? जिथे नदी असते तिथे पूल असतो, मग
विशेषण हे पाठ करणं गरजेचं आहे। वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण। आता क्रिया विशेषण म्हणजे काय, जे आपण क्रिया केलेल्या आहेत आहे की नाही, म्हणजे खाणे पिणे उठणे बसण्याची क्रिया, तर त्याच पद्धतीने हे काय त्याचं विशेषण आहे। आता याच्यामध्ये काय की जसं डेफिनेशन म्हणजे व्याख्या बघून घेऊया, जी क्रिया घडत आहे म्हणजे जे आपण काम केलेलं आहे त्याचे वर्णन करणाऱ्या शब्दाला, त्याचं वर्णन, वर्णन म्हणजे काय, आता समजा एखाद्या आपल्याला कोणी सुंदर दिसलं आहे की नाही, मग म्हणतो ना आपण वा वा किती सुंदर आहे, किती सुंदर फूल आहे, किती सुंदर गार्डन आहे, किती सुंदर शाळा आहे की नाही, जिथे आपल्याला चांगलं वाटलं आपण तिथे काय म्हणतो वा वा, शाळा आहे पण खूप चांगली आहे, सर आहेत पण खूप चांगले आहेत आहे की नाही, अशा पद्धतीने आपण काय करत असतो, मग त्याचं वर्णन करत असतो, म्हणजे त्याचं पूर्ण आपण काय करत असतो, मग जो बघितलाय आपल्या डोळ्याने आपण त्याचं आपण काय करत असतो, वर्णन करत असतो। म्हणजे काय, क्रिया कोणी केलेली आहे की त्यांना खूप छान अभ्यास केला, आपल्या मित्रांना खूप छान अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क भेटले, अशा पद्धतीने मग त्याचं वर्णन म्हणजे काय झालं म्हटलेलं क्रिया विशेषण असं म्हटलेलं आहे। जसं की बघा सुंदर आहे, कुरूप म्हणजे काय, थोडंसं दिसायला चांगलं नसत नाही किंवा काळा असतो किंवा काही असतो त्याला आपण कुरूप म्हणतो। मग त्यानंतर काय, मग जलद, जलद म्हणजे काय, थोडंसं फास्ट मध्ये चालणं, जोरात चालणं, हळू, चांगले, हे अशा पद्धतीने काय झालं आपल्याला क्रिया विशेषणला शब्द लावावे लागतात। आता उदाहरणार्थ काय, शिला सुंदर आहे, शिला ही एक मुलगी आहे की नाही, शिला नावानच आपल्याला समजलं की शिला ही काय आहे, मुलगी आहे, पण ती कशी आहे, सुंदर आहे की नाही। जी वस्तू आपल्याला चांगली दिसल, जिला आपण बघितले आणि ती चांगली आहे तिलाच आपण चांगली म्हणणार। जर ती मीडियम असेल किंवा एवढी खास दिसत नसेल किंवा एवढी खास नसेल मग त्याला काय म्हणतो ना, तिचा विषय सुद्धा आपण काढत नाही। पण जिथे आपल्याला व्यवस्थित चांगलं दिसणार आहे कोणतीही गोष्ट, म्हणजे शिला सुंदर आहे किंवा शिलाचं अक्षर सुंदर आहे किंवा शिलाचा ड्रेस सुंदर आहे, अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन करत असतो, मग त्यालाच क्रिया विशेषण असं म्हटलेलं असते है की नाही। किंवा आता ती घेतले मी, तर म्हणजे सर्वनाम घेतलेले इथे मी शिलाच्या जागेवर ते दुसरं घेतले, शिला म्हणजे काय तर थोडी मैत्रीण असणार आपली आहे की नाही, शिला असेल, नीला असेल, सीमा असेल, खूप अशा मैत्रिणी असतात, मग आपण इथे दुसरं नाव पण घेऊ शकतो, पण मी फक्त घेतले ती हळूहळू चालते, ती कशी चालते, चालते आपण भी चालतो, पण ते कुठं जर आपल्या सोबत जरी आपण तिला घेऊन गेलो तर ती कशी चालते, मग हळूहळू चालते, म्हणजे तिला किती म्हणाला आपल्याला किती अर्जंट काम असलं आणि आपण तिला म्हणतोय अगं चल ना पटापट, पण ती चालतच नाही, ती काय करत असते, हळूहळू चालत असते, म्हणते की अगं मला चालता येत नाही, मग आपण तिचं वर्णन काय करतो, शिला सुंदर मुलगी तर आहे समजा, पण ते दुसरं वाक्य काय ठरवेल, मग शिला हळूहळू चालते बाबा, काही ती लवकर लवकर चालतच नाही, अशा पद्धतीने मग हे काय झालं, ह्या वाक्य पहिल्या वाक्यामध्ये सुंदर हे काय झालं, क्रिया विशेषण झालं, आणि हळूहळू दुसऱ्या वाक्यामध्ये कोणता शब्द हा झाला, मग क्रिया विशेषण हळूहळू चालते आहे की नाही। आता हे झालं तुमचं मराठीमध्ये। आता इंग्लिश मध्ये बघून घ्या, अ वर्ड विच ऍड्स टू द मीनिंग ऑफ अ वर्ब, जे मराठीमध्ये आहे त्याचाच अर्थ इथे इंग्लिश मध्ये म्हणण्यात आलेला आहे, फक्त त्याला पाठ करून घ्यायचे आहे की नाही। मराठीमधून समजणं खूप आवश्यक आहे, जर मराठी समजली तर डायरेक्टली इंग्लिश आपल्याला समजत नसते, बऱ्याच मुलांना डायरेक्टली इंग्लिश समजत नसते, म्हणून मी मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही कॉम्बिनेशन करूनच दोन्ही 2 in 1 व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल आहे की नाही। आता बघून घ्या, आता डेफिनेशन आपण बघितली, आता त्याच्यासाठी म्हणजे इंग्लिश मध्ये हे शब्द असतात, फक्त त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचे असतात किंवा त्याला इंग्लिश मध्ये पाठ करायचं असतं। जसं बॅडली, बॅड म्हणजे काय, खराब, चांगला नाही असा त्याचा अर्थ होत असतो आहे की नाही। ब्युटिफुली, ब्युटिफुल म्हणजे काय, सुंदरता, खूप काही चांगली। नंतर फास्ट, फास्ट म्हणजे काय, जलद किंवा जोराने आहे की नाही। वेल, वेल म्हणजे काय, उत्तम, सुंदर, अशा पद्धतीने त्याचा इंग्लिश मध्ये शब्द येतात। आता एक्झाम्पल मध्ये घेतले की शीला इज गुड गर्ल, आता मी काय शीलाच नाव घेतलेलं आहे, आपण कोणतेही नाव घेऊ शकतो आहे की नाही। मग आता शीला इज गर्ल हे तर आपल्याला माहिती आहे, शीला मुलगी आहे, पण शीला कशी मुलगी आहे, गुड म्हणजे गुड गर्ल आहे, मग इथे काय झालं, मग हे गुड काय झालं, मग हे आपलं क्रिया विशेषण झालेलं आहे की नाही। म्हणजे मुलगी तर आहे पण ती कशी आहे, गुड गुड गर्ल आहे की नाही। आता शी स्पोक स्लोली, स्पोक म्हणजे काय, बोलण्याची क्रिया चालू इथे आता, पण ती कशी बोलते, स्लोली, स्लोली म्हणजे काय, हळूहळू, कशा पद्धतीने बोलते ती, हळूहळू, म्हणजे आपल्यासारखा मोठा आवाज काढून ती बोलत नाही, खूप हळूहळू बोलते, तिचा आवाज थोडासा बारीक असेल किंवा तिला हळूहळू बोलण्याची सवय असेल असं आपण धरू शकतो। तिला कितीतरी सांगितलं की पटापट सांग तुला काय सांगायचं ते आपल्याला,
पण तिची सवय काही जात नाही, तिला सवयच असेल लहानपणापासून, म्हणून ती कशी बोलत असते, मग हळूहळू बोलत असते. म्हणून इथे काय झालं, मग स्लोली काय झालं, ही आपली क्रिया विशेषण झालं. म्हणजे क्रिया, बोलण्याची क्रिया करते ती, पण ती कशी करते, मग हळूहळू बोलत आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्हाला काही क्रिया विशेषण खूप लवकर समजले असेल. आता दुसरं एक शेवटचं आपण एक्झाम्पल घेऊया. ही म्हणजे काय, आता इथे तो आहे, ही म्हणजे तो, आपल्याला मुलाचं वाक्य घेतलं. ही स्विम वेल. स्विम म्हणजे काय, पोहणे पाण्यामध्ये आहे की नाही. स्विम म्हणजे पोहणे. मग ही क्रिया कशी चालू त्याची, एकदम चांगल्या पद्धतीने. स्विम काय झाली, क्रिया झाली, आणि वेल काय झालं, मग त्याच्या क्रियाचं विशेषण झालं. क्रिया तर करतोय तो, पोहण्याची क्रिया, पण त्याच्यामध्ये त्याचा वेल म्हणजे एकदम अति चांगल्या पद्धतीने तो पाण्यामध्ये पोहत आहे. सगळ्यालाच पोहणं येत नाही, मलाही येत नाही, तुम्हाला येत असेल ते चांगले आहे की नाही. पण बऱ्याच व्यक्तींना पोहायचं, पाण्यामध्ये पोहता येत नाही. कोणी कोणाला स्विमिंग मध्ये पोहता येते, कोणी विहिरीमध्ये, खेड्यातले लोक तर विहिरीमध्ये, तलावामध्ये, नद्यांमध्ये बरेच ठिकाणी असे पोहतात. पण जे सिटीमध्ये मोठ्या सिट्या येतात, त्या सिटीमध्ये सगळे शक्यतो जास्तीत जास्त कुठे पोहायला जातात, मग स्विमिंग पूल म्हणजे वॉटर पार्क. आता तर खूप चालू आहे फॅशन वॉटर पार्क मध्ये जाण्याची. मग तिथे पोहण्याची प्रक्रिया चालू असते, किंवा ज्याला पोहता येतो तो पोहतो. मग आपण ज्याला पोहता येत नाही, मग त्याला आपण तो काय म्हणतो, मग पोहणाऱ्याला, वा 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 किती छान पोहतोय, मलाच कसं पोहता येत नाही, आहे की नाही. म्हणजे तो छान पोहते, बाकीचे पण लोक पोहत असतील तिथे, पण ते त्यांच्याकडे आपलं लक्ष गेले नाही. पण जो चांगला पोहतोय त्याच्याकडे आपलं लक्ष लवकर गेलेलं आहे. म्हणून ते काय सांगितलं, ही म्हणजे तो, ही स्विम वेल म्हणजे तो किती चांगल्या पद्धतीने पोहत आहे. आता बघून घ्या, लक्ष द्या. क्रियापद आणि क्रिया विशेषण मध्ये तुम्हाला तर समजले असेल. पुन्हा लक्ष द्या एकदा. क्रियापद म्हणजे काम, ध्यानात ठेवायचे शॉर्ट मध्ये फक्त. क्रियापद म्हणजे पूर्ण कोणतेही काम, आहे की नाही. आणि क्रिया विशेषण म्हणजे काय, जे आपण काम करतोय ती करण्याची पद्धत आणि त्याचं वर्णन करणाऱ्या शब्दालाच मग क्रिया विशेषण असं म्हटलेलं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तर त्याचे एक्झाम्पल किती आपण देऊ शकतो अशा पद्धतीने, आहे की नाही. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडलेला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला पूर्णचे पूर्ण अभ्यास समजला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला लवकरात लवकर सांगत जा, जेणेकरून सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.